4 घंटे मेरे को नहीं पता। उन्होंने पहले हमारा मुंह दबाया, फिर उन्होंने बोला जो हमको दे दो नहीं तो मार डालेंगे। इन्होंने हाथ पैर मारे और मेरे को घसीट के उधर ले गए। ये वाली अलमारी उन्होंने ढूंढी, नहीं मिला। मैंने बोला मैं सब दे दूंगी, हमको छोड़ दो। मेरा सामान मैंने सब निकाल के दे। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं? हा जो काही चेहरा दिसतो ना, तो अतिशय साधा आणि सरळ स्वभावाचा वाटतो, परंतु याच चेहऱ्यानं अतिशय भयंकर स्वरूपाचं जो प्रसंग केला आहे, तो बी इतरांच्या बाबतीत नव्हे, तो पतीच्या बाबतीत. प्रसंग आहे 2022 रोजीचा. त्याच वेळी घरामध्ये दोनच व्यक्ती होत्या. एक होती ननंद आणि दुसरी होती वहिनी. काम सुरू असताना वहिनीच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि तोच मोबाईल ननंदच्या हातात लागतो. त्याचवेळी एका मागून एक त्यावर मॅसेज येत राहतात, नोटिफिकेशन येत राहतात. त्यावेळी ननंदबाई ती मोबाईल ओपन करते. त्यावेळी वहिनी खूप वेळापासून एका व्यक्तीबरोबर चॅटिंग करत असल्याचं लक्षात येतं. मग त्याचवेळी ननंद ते मॅसेज वाचू लागते. त्यावेळी वहिनी ननंदच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेते आणि तिच्याबरोबर भांडण करू लागते. मोबाईलला हात का लावला? माझ्या मोबाईलमधील मॅसेज तू का वाचले? तू का पाहिले, वाचले? असं म्हणून ती बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन ती आणि तिचे कपडे भरायला सुरू करते. कारण जे काही ननंद हिने पाहिलं होतं ते घरातील सर्व लोकांना माहिती होणार या भीतीनं लालबुंद झालेली वहिनी बॅगमध्ये सर्व कपडे भरू लागली आणि ननंदला सांगितलं की तुझ्या भावाला सांग आता त्याच्यासाठी नवीन बायको करायला. असे म्हणून वहिनी बॅग घेऊन घराच्या बाहेर पडते आणि त्यापुढं मी घरात येणार नाही, मी माझ्या माहेरी जाते असं ती त्या ठिकाणी सांगते. त्यानंतर जवळपास 2023चं वर्ष निघून जातं, 2024चं वर्ष निघून जातं आणि 2025 या वर्षामध्ये वहिनीच्या माहेरचे लोक आणि सासरचे लोक एकत्र बसतात, एकत्र बैठक घेतात आणि असा निर्णय घेतात की आता सुनेला किती दिवस माहेरी ठेवणार असं म्हणून गावची पंचायत देखील बोलवली जाते. आणि त्याच वेळी वहिनी सासरी नांदायला जायचं नाही म्हणते. ज्यावेळेस ती जायचं नाही म्हणते त्यावेळेस सर्वच जण परेशान होतात, पण तिला समजावून सांगितलं जातं. ती त्यानंतर मग सासरी जाण्यास तयार होते. मात्र त्यापूर्वी ती पंचायतमध्ये 3 अटी ठेवते. जर या 3 अटीमध्ये तुम्हाला मान्य असतील तर मी सासरी नांदायला येते असं ती सांगते. त्यावेळी त्या 3 अटी होत्या. एक तर माझा मोबाईल कोणी पाहायचा नाही, माझ्या मोबाईलला जरी कुठं घरात पडलेला असेल तर त्याला हात कोणी लावायचा नाही. त्यानंतर मला घरात कोणीही काही कामं सांगायचे नाही, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ते काम करणार आणि मला सासरी एखादं ब्युटी पार्लर टाकून द्या. अशा प्रकारच्या ह्या 3 अटी होत्या. आता ज्या ठिकाणी माझ्या मर्जीने काम करू शकेल अशाच प्रकारच्या अटी टाकल्यानंतर सासरचे लोक देखील सर्व अटी मान्य करायला तयार झाले. सुनेला घरी घेऊन तर येतात, मात्र त्यानंतर ज्याच्यासाठी सून घरात आणली होती त्याचीच हत्या केली जाते. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत या घटनेची माहिती झालेली असेल. नेमकं प्रकरण काय होतं आणि कशा पद्धतीने या प्रकरणाचा शेवट झाला तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी जनार्दन राऊत. आता मध्य प्रदेश राज्यामध्ये धार जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील गोंदीखेडा नावाचे एक गाव आहे. राष्ट्रीय महामार्गावरचे गाव आहे. याच गोंदीखेड्यामध्ये 6 एप्रिल ते 7 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास प्रियंका नावाची महिला मोठमोठ्याने घरामध्ये ओरडू लागली आणि त्याचवेळी शेजारचे लोक जागे होतात आणि तिच्या सासूला फोन लावतात. कारण सासू आणि ननंद ह्या दुसऱ्या रूममध्ये झोपलेल्या असतात, तर प्रियंका ही तिच्या पतीबरोबर बेडरूममध्ये झोपलेली असते. सासू लक्ष्मीबाई आणि ननंद ज्योती या देखील प्रियंकाचा ओरडण्याचा आवाज ऐकतात आणि प्रियंकाने पुन्हा पतीबरोबर काही भांडण केलं का असा अंदाज काढला जातो. रात्रीचे 1:45 वाजलेले होते. ननंद आणि सासू या प्रियंका आणि तिचा पती देवकृष्ण पुरोहित ज्या रूममध्ये झोपले होते त्यावेळी प्रियंका एका कोपऱ्यात रडत बसलेली दिसली, तर बेडवर पती देवकृष्ण निश्चित पडलेला दिसला. त्याचवेळी सासू लक्ष्मीबाई आणि ननंद ज्योती या प्रियंकाजवळ जातात आणि त्यानंतर देवकृष्णजवळ. त्यावेळी प्रियंका ही देवकृष्ण याच्याकडे बोट करते आणि त्यानंतर मग सासू लक्ष्मीबाई त्या देवकृष्णजवळ जातात. त्या ठिकाणी देवकृष्ण झोपलेला असतो, मात्र त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. बेडवर संपूर्ण रक्त पसरलेलं होतं. त्यावेळी लक्ष्मीबाई आणि ननंद या देखील मोठमोठ्याने रडू लागल्या आणि त्यानंतर शेजारचे लोक त्या ठिकाणी धावून आले. देवकृष्ण याचे शरीर तपासले त्यावेळी त्याची थोड्या प्रमाणात हालचाल सुरू असल्याचं लक्षात आलं. तात्काळ ॲम्ब्युलन्स आणली जाते आणि ॲम्ब्युलन्स आणल्यानंतर देवकृष्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यात येतं. मात्र डॉक्टर त्या ठिकाणी त्याला तपासतात आणि त्याचा मृत्यू झाल्याचं त्या ठिकाणी सांगतात.
तर घरी इकडं प्रियंका मोठमोठ्याने रडून लाल भुंद झालेली असते, घायल झालेली असते. शेजारचे लोक तिला समजावून सांगतात. त्यावेळी दरोडेखोर आले आणि त्यांनी माझे हात पाय बांधून मला आतल्या रूममध्ये कोंडलं आणि देवकृष्णाला मारल्याचं ती सांगते. आणि काही वेळातच पोलिसांना देखील ही माहिती पोहोचते. पोलिसांचे एक पथक सुरुवातीला घरी पोहोचतं. त्यानंतर इतर पोलीस अधिकारी SP घटनास्थळी पोहोचतात. श्वान पथक येतं, फिंगरप्रिंट पथक त्या ठिकाणी पोहोचतं, परिसराचा पंचनामा सुरू करतात आणि त्याचवेळी पोलीस अधिकारी प्रियंकाला संपूर्ण घटनाक्रम विचारतात. त्यावेळी ती सांगते की मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास 3 दरोडेखोर आले होते. त्यांनी दरवाजाला लाथ मारून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर बेडवर देवकृष्ण आणि मी झोपलेले असताना त्यांनी माझे हात बांधले आणि दुसऱ्या घरात मला कोंडून ठेवलं. त्यानंतर घरातील रोख रक्कम सोने घेऊन ते फरार झाले. मग त्यानंतर पतीने त्या ठिकाणी विरोध केल्यामुळे त्याला मारहाण केली. एवढी माहिती प्रियंकाने दिल्यानंतर मग थोड्याच वेळात SP हे देखील पुन्हा प्रियंकाकडे विचारपूस करायला सुरुवात करतात. घरात किती सदस्य होते, तुम्ही घरात दोघे होते की इतर जण होते, मग इतर होते तर ते कुठे होते, असं सर्व काही विचारतात. त्यावेळेस प्रियंका म्हणते की सासू आणि ननंद हे दुसऱ्या ठिकाणी झोपले होते, आम्ही पती आणि पत्नी एकाच ठिकाणी झोपलो होतो. त्यावेळी चोर आले आणि त्यांनी माझ्या अंगावरील कपडे फाडले, माझे हात बांधले आणि दुसऱ्या रूममध्ये कोंडले. आता या ठिकाणी प्रियंकाने वेगळीच माहिती दिली होती. त्याचवेळी एका महिला कॉन्स्टेबल वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानात सांगितलं की दरोडेखोर येण्यापूर्वी पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध झाले होते का हे विचारा. त्यावेळी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलला शांत बसायला सांगितलं, कारण घटनाच अशी होती की त्या ठिकाणी हा विषय काढणं योग्य नव्हतं. आता त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे तू काय बोलतेस असं म्हणून त्या कॉन्स्टेबलला शांत बसवलं. मात्र प्रियंका हे सर्व ऐकत होती. त्या 2 पोलिसांचे बोलणे देखील तिने ऐकलं होतं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा रंग थोडा फिका पडलेला लक्षात आला. पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेत प्रियंकाचा चेहरा आला होता. त्याचवेळी प्रियंकावर संशय येऊ लागला होता. इकडे फॉरेन्सिक टीम, ठसे पथक यांनी सर्व काही शोधून काढायला सुरुवात केली होती. त्याचवेळी दोघांमध्ये संबंध झाल्याची माहिती उघड झाली होती. SP साहेबांची विचारपूस झाल्यानंतर आता महिला पोलीस अधिकाऱ्यांनी प्रियंकाची विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी पहिला प्रश्न विचारला की पती आणि तुझे काही रात्री संबंध झाले होते का. आता मात्र प्रियंका अडकली होती. प्रश्नाचे उत्तर देताना ती शांत झाली. तिला वाटलं की हे सर्व केलंय, पण पोलिसांना कसं माहिती. थोडा वेळ शांत बसलेली प्रियंकाना मोठ्याने रडू लागली आणि काही वेळातच देवकृष्ण यांचा PM रिपोर्ट देखील आला. त्यावेळी त्यामध्ये देवकृष्ण याच्या डोक्यावर ज्या प्रकारे हत्याराने प्रहार केला होता तो प्रहार 12 इंचापर्यंत पोहोचलेला होता. साधारण दरोडेखोर एवढ्या मोठ्या खोलपर्यंत प्रहार करत नाहीत असं डॉक्टर सांगत होते. हा सर्व प्लॅन देवकृष्ण याला संपविण्याच्या इराद्याने केल्याचं डॉक्टरांच्या अहवालातून स्पष्टपणे दिसत होतं. पोलिसांच्या हातात रिपोर्ट पडलेला होता. त्यानुसार पोलिसांनी त्या प्रियंकाला रिंगणमध्ये घेतलं, कारण 3 पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तिला विचारपूस केली होती त्यावेळेस 3 जणांना तिने वेगवेगळे उत्तरं दिले होते. हे सर्व पोलिसांच्या लक्षात आलं होतं आणि तिथून त्यांनी ज्यावेळेस आपला खाक्या दाखविला त्यावेळेस प्रियंका हिचं खरं प्रकरण समोर आलं. आता तारीख होती 1 एप्रिल 2015 रोजीची. त्यावेळी महाराष्ट्रातील पन्नाखेडा गावातील तरुणी प्रियंकाबरोबर देवकृष्ण याचा विवाह झाला होता. मात्र त्यावेळी दोघांचं वय कमी असल्यामुळं जोपर्यंत प्रियंकाचं वय होत नाही तोपर्यंत ती माहेरीच राहील असं सांगण्यात आलं. 2020मध्ये प्रियंकाला वाजत गाजत सासरी पाठवण्यात आलं. जेव्हा प्रियंका ही सासरी जाते त्या ठिकाणी गेल्यानंतर ती पतीला अंगाला हात लावून देत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून ती पतीला तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पती देवकृष्ण आणि प्रियंका यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण सुरू होते. त्यानंतर कोणत्या तरी कारणावरून रोज प्रियंका घरामध्ये वाद घालते. त्यावेळी सासू ननंद दोघांच्या भांडणात पडतात. त्यावेळी प्रियंका माझ्याजवळ कोणी पण यायचं नाही, माझ्याजवळ जर आला तर मी घर सोडून जाईल असं धमकी देते, मी माझ्या मर्जीने जे करायचं ते करते असं म्हणून ती घरात भांडण करू लागली. हे सर्व सुरू असताना जवळपास 2 वर्षांचा कालावधी गेला. त्यानंतर 2022 पर्यंत हे प्रकरण सुरूच होतं. तोपर्यंत देवकृष्णाला काही प्रियंकाने संबंध करून दिले नव्हते. त्यावेळी देवकृष्णाला ती टोमणे मारते, तुझी लायकी माझ्याबरोबर राहायची नाही, तू किती काळा आहे, मी किती गोरी आहे, अशा प्रकारे ती घरात टोमणे मारायला सुरू करते. त्यामुळे तुला आयुष्यात मी एकही वेळेस संबंध करून देणार नाही असंच ती स्पष्टपणे बोलते. आणि 2022च्या दरम्यान प्रियंकाचा मोबाईल काम करताना खाली पडतो. तो मोबाईल ननंद ज्योती हिच्या हातात लागतो आणि त्यामधील प्रियंकाचं चॅटिंग ही ज्योती पाहते. आता त्यानंतर जवळपास 3 वर्षे प्रियंका घरात वाद घालून पुन्हा माहेरी जाते आणि माहेरी गेल्यानंतर जवळपास सर्व सासरचे माहेरचे लोक बसून पुन्हा प्रियंकाला सासरी पाठवतात. आणि त्यानंतर एक दिवस प्रियंका ही खिडकीमध्ये बसलेली असते.
त्याचवेळी प्रियंकाचा प्रियकर गुलशन कमलेश पुरोहित याचं गावात एक धाबा आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुले आहेत, तरी देखील 2017 पासून तो प्रियंकाबरोबर प्रेम करत होता. प्रियंका ही सासरी आल्यामुळं गुलशन रस्त्यावरून जाताना तिला इशारा करत होता. प्रियंकाही त्याला इशारा करत होती. त्यावेळी प्रियंकाचा पती देवकृष्ण याने एक वेळेस ते सर्व पाहिलं. त्यावेळी दोघांमध्ये भयंकर भांडण झालं. त्याचवेळी देवकृष्ण याची कॉलर पकडली आणि त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तरी पण देवकृष्ण याने समजून घेतलं आणि यापुढे गुलशन याला भेटायचं नाही असं तिने सांगितलं. आता ज्या प्रकारे दोघांमध्ये वाद झाले होते त्यानंतर प्रियंका गुलशन याच्याशी संपर्क करते आणि सांगते की माझ्याबरोबर तुला राहायचं असेल तर देवकृष्ण याला संपवावं लागेल. मग त्यासाठी 31 मार्च 2026 रोजी एक प्लॅन सुरू होतो. प्रियंका गुलशन याच्याकडे 1 लाख रुपये देते. गुलशन याला पैसे दिल्यानंतर गुलशन हा गँगस्टर सुरेंद्र भाटी याची भेट घेतो. त्याला 50,000 रुपयाचं ॲडव्हान्स दिलं जातं आणि देवकृष्णला संपवण्याची तारीख ठरते 4 एप्रिल 2026 रोजीची. मात्र त्या दिवशी सर्व काही प्लॅन प्रियंका करते, मात्र गँगस्टर भाटी त्या ठिकाणी येतच नाही. त्यावेळी गुलशन हा दुसऱ्या दिवशी सुरेंद्र याची भेट घेतो आणि जे काही पैसे तुला दिले होते ते पैसे परत घे असा दबाव टाकतो. त्यावेळी सुरेंद्र भाटी हा 6 एप्रिलची तारीख सांगतो. त्याप्रमाणे देवकृष्ण हा रात्री 6 एप्रिलच्या दिवशी झोपलेला होता, तर प्रियंका हिने घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास सुरेंद्र भाटी हा घरात येतो आणि धारदार हत्याराने देवकृष्ण याच्या डोक्यावर प्रहार करतो. डोक्यावर प्रहार केल्यामुळे देवकृष्ण याला आवाजही काढता येत नाही. मात्र तो अजूनही जिवंत होता. त्यावेळी सुरेंद्र तिथून निघून जातो आणि गुलशन हा घरात प्रवेश करतो. त्यावेळी ज्या बेडवर देवकृष्ण गंभीर अवस्थेत असतो त्याच्याच बाजूला प्रियंका आणि गुलशन हे संबंध करतात. गुलशन हा संबंध करून निघून जातो. त्यावेळी प्रियंका तिच्या अंगावरील कपडे काढते आणि आतल्या रूममध्ये जाते. त्यानंतर मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते आणि त्यानंतर सर्व प्रकरण उघडकीस येतं. पती देवकृष्णाने प्रियंकाला समजून घेतलं नसतं तर यदाकदाचित त्याच्यावर ही वेळ आली नसती. त्याला ज्यावेळेस कळालं होतं त्यावेळेस त्यांनी ही फारकत घेणं गरजेचं होतं. त्याने जर तसं केलं असतं तर आज देवकृष्ण हा जिवंत दिसला असता. तर दुसरीकडे प्रियंका ही पोलिसांसमोर वेगवेगळ्या प्रकारे जबाब देत होती. त्याचवेळी पोलिसांना तिचा संशय आला आणि तिला ताब्यात घेतलं. आता पोलिसांनी प्रियंकालाही ताब्यात घेतलंय आणि आरोपींचा देखील शोध घेणं सुरू आहे. मात्र मित्रांनो, या घटनेवरून आपल्याला कोणालाही परेशान करायचं नाही. ज्या प्रकारे असं हे प्रकरण घडत आहे त्यावरून आपण सावध राहणं गरजेचं आहे. तर सतर्क राहा, सुरक्षित राहा. तर पुन्हा भेटूया